नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जे नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे, आपत्ती नुकसान आहे, त्याची मदत शेतकऱ्यांना काल जमा झालेली आहे। आणि जर तुम्हाला जमा झाली नसेल तर काय करायचं, कुठं बघायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला तर अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त विके आयडी लागणार आहे, म्हणजेच तुमच्या जे तलाठ्यांनी तुमच्या गावच्या ग्रुपवरती तुम्हाला एक लिस्ट दिलेली असते, त्याच्यात एक विशिष्ट क्रमांक असतो आणि तो विशिष्ट क्रमांक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे। आणि तुम्हाला फक्त विशिष्ट क्रमांक असल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही ती ओपन करायची, तुमचा विके आयडी टाकायचा, म्हणजे तुमचा विशिष्ट क्रमांक टाकायचा आणि सबमिट करायचं। एवढं केल्यानंतर तुमचे जे अनुदान आहे, जे आपत्ती नुकसान जी मदत आहे ती शेतकऱ्यांना मिळते, ते तुमची कुठल्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे, कुठल्या बँकेत जमा झालेली आहे ते तुम्हाला कळणार आहे। तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत की ते कसं बघायचं आणि ती वेबसाईट कोणची आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर अनुदान पडलं नसेल आणि तुम्हाला जर ते पाहायचं असेल की आपल्याला कुठल्या बँकेमध्ये अनुदान पडले आणि किती रक्कम जमा झाली आहे ते पण आपण पाहणार आहोत। आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक नसेल आणि तुम्हाला जर पैशाचा मेसेज आला नसेल तर तुम्हाला ते विके आयडी घेऊन तुमचं जे अनुदान आहे ते कसं बघायचं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट तर करायला अजिबात विसरू नका। तर ती वेबसाईट आहे mhdsamanagement.maha.org.paymentstatus। ठीक आहे, तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली जो महाराष्ट्र शासनाचा जो डॅशबोर्ड आहे तो डॅशबोर्ड दिसेल आणि या डॅशबोर्डवरती तुम्हाला काय करायचं, तुमचा विके आयडी म्हणजे विशिष्ट क्रमांक इथे टाकायचा आहे आणि तो तुमच्या तलाठी कोण तुम्ही घेऊ शकता, त्यांच्याकडे लिस्ट असते आणि त्यांच्याकडे मागून तुम्ही ते घेऊ शकता जर तुम्हाला अनुदान पडलं नसेल तर। आणि तुम्हाला हा विशिष्ट क्रमांक केवायसी साठी पण लागतो, जेणेकरून तुमची केवायसी करून तुमचं अनुदान हे 8 ते 10 दिवसांमध्ये पडतं। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला हे महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे आणि डीबीटीची बी वेबसाईट आहे। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला इथे काय होईल की तुमचा विशिष्ट क्रमांक इथे टाकल्याबरोबर तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली इथं तुमचा विके नंबर येईल, तुमचं अकाउंट होल्डरचं नाव येईल, अकाउंट नंबर येईल, ठीक आहे, तारीख येईल म्हणजे कोणत्या तारखेला तुमचे पैसे जमा झाले ते पण येईल आणि इथं बँकेचं नाव येईल, इथं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं नाव आलंय, अमाऊंट किती आली तर 8,840 रुपये आली, रिमार्कमध्ये सक्सेस आलंय, पेमेंट स्टेटस सक्सेस आलंय। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचं अनुदान पडलंय का नाही ते पाहू शकता। कारण काही शेतकरी बांधवांकडं जर मोबाईल नसेल म्हणजे सिम कार्डला जे बँक आहे ते बँकेचे मेसेज येत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा विके आयडी देऊन तुमच्या मुलाला वगैरे किंवा तुमच्या मोबाईलद्वारे या लिंकद्वारे तुम्ही हे अनुदान चेक करू शकता। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सोलार कृषी संदर्भात असतील किंवा शेतकऱ्याच्या संदर्भात महत्त्वाची व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। शेतकरी बांधवांनो, अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्हाला काय कुठल्या विषयावरती कुठल्या योजनेविषयी माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।